व्यवस्थित ऐकून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. आपला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा पहिला मुद्दा आहे. आजपासून नाही तर ही 6-6.5 महिन्यापासूनचा संघर्ष आपल्या मराठा समाजाचा सुरू आहे. आपली सगळ्यांची 1-2-3 लोक सोडले आणि त्यांच्या पाठीमागचे 100-150 जण जर सोडले तर 5.5 ते 6.5 करोड मराठ्यांची एकच मागणी आहे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण. ओबीसीतून आरक्षण पाहिजे म्हणजे आपला हट्ट नाहीये किंवा त्यांच्यावर अन्याय नाही. आपल्या नोंदीच ओबीसी आरक्षणात निघाल्या, आपल्या पुरावेच आपल्या तिथे निघाले, म्हणून आपल्याला ओबीसीत आपलं आरक्षण पाहिजे म्हणण्यापेक्षा आमचं आहे ते आम्हाला पाहिजे ही मागणी आपली. त्या मागणीसाठी आतापर्यंत वेगळं होतं आणि आता थोडं वेगळं, ही फरक आता समजून घ्या. मागणी बदलू शकते असा काल निर्णय झालेला आहे. तुम्ही समजून घेतला असेल तरी सांगतो. आपली मागणी ओबीसीतून आणि त्यांचं म्हणणं होतं तुम्ही ओबीसीत नाही बस. मग त्याच्यासाठी काय लागतं? पुरावा. मग मराठा जर ओबीसीत जायचा असला तर आपल्याजवळ पाहिजे पुरावा. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात, कोकण मध्ये आणि मुंबईच्या काही भागात मराठी कुणबी असलेले पुरावे सापडत नव्हते, म्हणून ते म्हणत होते कुणबी आणि मराठा एक नाही. आता या 4ही विभागात सापडले. विदर्भात पहिलेच होते. मग जर आता मराठ्यांची इकडे नव्हते म्हणून तुम्ही म्हणत होता कुणबी मराठा एक नाही, पुरावे नव्हते म्हणून. आता पुरावे सापडले, आता कुणबी आणि मराठा एकच ठिकाण आहे, कारण आता पुरावे सापडले. ही झाली एक बाजू. कालपर्यंत त्यांचं असं म्हणणं होतं 6 महिन्यात. दुसरा मुद्दा सांगतो, कुणबी आणि मराठी एक नाही. असं जर आम्ही म्हणायला गेलो तर ज्यांना कुणबी नको ते आमच्यावर रोसायला लागले. मग आता ज्यांना कुणबी घ्यायचं नाही त्यांना मराठा म्हणून घ्यायचं, ते रुसत होते. मग काल आता त्यांना आरक्षण दिलं का नाही ते 2-4 जणांना? तुम्हाला कळाले का तुम्ही काय म्हणतो? आता ज्यांना घ्यायचं नाही, सरकार काय म्हणतो आधी ती विरोध करते म्हणून कुणबी आणि मराठा आम्हाला एक करता येत नाही. मग आता ज्याला घ्यायचं नाही त्याच्यासाठी काल दिलं का नाही दिलं? मग आता मराठा कुणबी एक करायचं सरकार हरकत काय? सरसकट आता सरसकटला अडचण काय? आता विरोध करणारा कोण आहे? ज्याला विरोध करायचा होता त्याला मग त्याच्यातून घे. जबरदस्ती आहे का? ज्याला जे घ्यायचं ते 10% घे. ज्याला 10% नाही घ्यायचं त्याला त्याचे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनवायचे, देशावर अधिकारी म्हणून त्याला मिरवायचंय, मान प्रतिष्ठा त्याच्या जातीची समाजाची त्याला वाढवायची. तर देशभर IPS IAS दर्जाचा अधिकारी म्हणून फिरत तो कुणबीच घे. ज्याला फक्त शिकायचंय आणि आरक्षण रद्द झालं की पुन्हा आंदोलन करायचंय, निवड झाली तरी नियुक्ती मिळायची नाही, त्याला सुशिक्षित बेकार म्हणून हिंडायचंय, तो 10% घे. काय अडचण आहे का आता? मग आता मराठा आणि कुणबी एक सरसकट करायला हरकत का? सगळ्या सोयऱ्याचा बाजूला ठेवा म्हणा, तुम्हाला नाही करायचं कर सरसकट. आता कशा मिरच्या लागतात? दोन्ही पैकी एक